त्यांच्याकडून 1000 असं टोटल पारितोषिक आपण पाहतो. एकदा जोरदार टाळ्या. दिवेश भोईर काय सिक्सर टोकला. टायगर अभी भी जिंदा आहे. दिवेश दादा काय म्हणशील? एकच मारला पण बक्षीस भरपूर मिळालंय. तुकाराम सर, गेल्या वर्षी पण आम्ही खेळलो होतो. शेवटचा षटक सर 5 मिनिटं फक्त थांबायला होतं. सांगितलं. थोडंसं 5 मिनिटं. शेवटच्या षटकामध्ये 1 चेंडू 1 धाव पोलिसांविरुद्ध आम्ही वाचवली होती आणि आम्ही जिंकलो. परंतु पोलिसांनाच ती ट्रॉफी आम्ही समर्पित केली होती, कारण वर्षभर ते आपल्याकरिता मेहनत करतात अहोरात्र, आणि या वर्षी तो मान त्यांचाच म्हणून त्यांना दिला आणि त्यांचे आभार. ते आमच्याकडे आले, खेळले. त्यामुळे क्या बात आहे. जोरदार टाळ्या दिवेश दादा भोईर यांच्याकरता. ओ टू कॉम्प्लेक्स. चला मॅचला होईल सुरुवात. दोन संघ एकमेकांसमोर आहे. JR स्पोर्ट्स दहशतचा संघ बॅटिंग करतोय. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाल्यात. मॅचला झाले सुरुवात. लेट्स प्ले. अमरोज खान पहिल्या षटक हाताळण्यासाठी तो देखील सज्ज झालाय आणि पहिला सुरुवात झाली. मॅचला धमाका केलाय. पहिला चेंडू गेला होता डॉट. त्यानंतर फुलटॉस बॉल वरती सिक्सर. अक्षयजी साठे जॉईंट होतील आमच्या जोडीनं समालोचक कक्षामध्ये. आपलंही स्वागत आहे समालोचक कक्षामध्ये. लोअर फुलटॉस चेंडू होता, अगदी थोडासा खाली जाणारा चेंडू, आणि त्याला पुन्हा एकदा टेक ऑफ केलं, पाठवलं सीमारेषा पार. षटकार. आणि षटकार कोणच्या अगेन्स्ट टोकलाय तर इम्रोज खान, ऑल इंडिया ओपनचा आयकॉन प्लेयर, आणि त्याच्या अगेन्स्ट हा पहिला वार, पहिला षटकार. सर्वांचं करूया हार्दिक स्वागत. भव्य दिव्य लोकनेते, आमदार चषक, दमदार चषक 2026चा हा टेनिस क्रिकेटचा थरार. मॅच नंबर शेड्यूल नुसार हा दुसरा मॅच. दोन संघाच्या माध्यमातून तुषार पाटील यांनी इन्व्हाइट केलेला हा संघ आपण पाहतोय. महागिरी दत्तसाई. ओ यावेळी मात्र का ओळखला जातोय इम्रोज खान, ऑल इंडिया ओपनचा आयकॉन प्लेयर, विकेट टेकर गोलंदाज, त्याच्या नावावर राहिलाय हा पहिला विकेट. गॉन. थँक्यू. मेगा स्क्रीनवरती बाबा रिप्ले बघा. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, लांबून खेळला, दोरून खेळला, अगदी वाईड लाईनच्या आसपासचा चेंडू हाताळला गेला होता आणि तो खेळताना बॅटच्या वरच्या कडेला लागला आणि बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकांना टिपला. झेल एक षटकार टोकला होता. आणि जसा तुम्ही उल्लेख केला इम्रोज खानचा, भरपूर मोठमोठ्या स्पर्धा नेहमीच त्या खेळाडूला खेळताना पाहिल्या आहेत. अखिल भारतीय स्तरावरती स्पर्धा नेहमीच तो खेळत असतो. आपल्या गोलंदाजीनं प्रभावित करणारी कामगिरी त्यानं नेहमीच केलेली आहेत. आणि आपल्या लौकिका साजेशी ज्या गोष्टीसाठी इम्रोज खान ओळखले जातात, ज्या सुरुवातीच्या षटकामध्ये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये टिचून मारा करणं, योग्य वेळेला विकेट घेणं, ते देखील आपण इम्रोज खानचे पाहिल्यात आणि तो विकेट प्राप्त झालाय. आता क्रमांक 3चा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय निकेत. आमचे ऑफिशियल स्कोरर विशाल भोईर, आपण कुठे असाल तर आपण या. अजून एक चांगला चेंडू हाताळला गेलाय. संधी देत नाही जास्त. एक जसा मारा करतात ना उजवेष्टीच्या बाहेर, बॅक ऑफ द हँड लेग कटर हाताळतात, पडला थोडासा बाहेरच्या दिशेनं निघून गेलाय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. जबरदस्त बॉल होता. काय कमबॅक केलाय बघा. पहिला षटकार आणि त्यानंतर विकेट घेतलाय, उत्तर दिलंय. आणि ते आणखीन एक स्विंग अँड मिस यासाठी ओळखला जातो इम्रोज खान. जबरदस्त बॉलिंग अटॅक. समोरून जर पहिला बॉल फिरवला, गुड लाईन वरती स्पॉट झाला आणि आतमध्ये ऑफ कटर आला. अप्रतिम बॉल. अनिकेत आज स्ट्रायकरला टॉप एड लागला. टॉप बाहेरची कडे जो प्रयत्न करत होते आउट स्विंगरला, लेग कटरला अगेन्स्ट टर्न खेळण्याचा, तो थोडासा अंगाशी आलाय आणि फलंदाज बाद या षटकामध्ये घेतलाय दुसरा विकेट.
थँक्यू डीजे. अप्रतिम गोलंदाजी, एक षटकार आला आणि त्यानंतर 2 विकेट घेतले. उत्तर दिलंय आपल्या गोलंदाजीतून एम्ब्रोज खानने. ऑल इंडिया ओपनचा आयकॉन प्लेअर. मॅच आपण पाहतायत. दत्तसाई महागिरी, तुषार पाटील यांनी इन्व्हाइट केलेला हा संघ आणि त्यांच्या अपोजिट JR दहिसर, थॉमस डायस यांचा संघ आहे. थॉमस डायस सध्या नाही आहे टीम मध्ये, परंतु सध्या फेमस असलेले बॅटर देखील आहे. ओमकार आणि गीतेश अनेक मॅचेस जिंकवणारे खेळाडू. गीतेशकडे खास फोकस आहे. त्याच्याकडे जे पोटेन्शियल आहे, टॅलेंट आहे, त्याची बॅट लागली ना तर मोठ्या धावसंख्या नक्कीच पाहायला मिळतील. हा, जसा तुम्ही उल्लेख केला बाबा, हा JR स्पोर्ट्स दहिसरचा संघ ज्या वेळेला थॉमसच्या अनुपस्थितीत खेळतो ना, मग कोणीतरी जबाबदारी घ्यायची आहे, कोणीतरी ती रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारायची आहे. भाई किसी को तो जिम्मेदारी लेनी पड़ेगी और जिम्मेदारी वो टॉनिक है ना जो एक बार लो तो उम्रभर थकान नाही महसूस होती. तुम्ही एकदा जबाबदारी घेतली का त्या जबाबदारीचं ओझं जाणवून देऊ नका. ओमकारवरती लक्ष आहे, कारण डावखुरे हाताचा फलंदाज तो देखील महत्वाचा खेळाडू आहे. या मॅच मधला दुसरं षटक हाताळण्यासाठी सोहम पवार, क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी सोहम. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, स्क्वेअर ऑफ द विकेट. ओ फिल्डिंग, पहिला बॉलिंग करताना एम्ब्रोज खान, फिल्डिंग करताना पुन्हा एकदा तोच खेळाडू आहे आणि पायानं, अगदी पायानं चेंडूला रोखलंय. तो चेंडू कदाचित सीमारेषा पार जाऊ शकले असता, त्याला थांबवलंय. म्हणून भारतीय संघ देखील प्रॅक्टिस सेशन मध्ये क्रिकेट ऐवजी सर्वात आधी फुटबॉलची प्रॅक्टिस करतो आणि फुटबॉल प्रमाणेच या बॉलला अडवलंय. ऍक्शन रिप्ले अप्रतिम पाहायला मिळतोय. लोअर फुलटॉस बॉल, बाहेरचा बॉल होता, त्या बॉलला कव्हर ड्राईव्ह केला आणि जबरदस्त फील्ड वर्क. हुक पटका, हुकचा पटका पाठवलाय प्रेक्षकांच्या स्वागताकरता. दर्जेदार, धमाकेदार, आमदार, दमदार षटकार. थँक्यू. आकोटापाचा चेंडू होता. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, आता धावा करायची आहेत, कशाही करायच्या आहेत, बाय हुक बाय क्रूक. हा हुकचा फटका डीप इन द क्रीज गेले आणि त्यानंतर चेंडूला पाठवले. ते फाईनल एक सीमारेषा पार षटकार, सिक्सर. आकोट टप्प्याला असंच उत्तर द्यायचंय. ज्यावेळेला बाउन्सर येणार, आकोट टप्प्याची गोलंदाजी येणार, त्यावेळेला असं प्रत्युत्तर देणं गरजेचं असतं. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, दुरून थोडंसं कट करण्याचा प्रयत्न वाटला लागला, फील्ड केलं गेलंय. निर्धाव चेंडूची सांगता हे थोडंसं टेन्शन राहिले JR स्पोर्ट्ससाठी. बघा, पहिल्या ओव्हरमध्ये देखील सिक्सर आला, पहिल्या षटकामध्ये सिक्सर आला, पण त्यानंतर कदाचित त्या ओव्हरला, त्या षटकाला ते मोठं करू शकले नाहीयेत. जे 6 धावा आल्यात त्याला 10 करायचे आहेत, 12 करायचे आहेत. आणि परफेक्ट दुसऱ्याच बॉलवरती तो षटकार आलाय 2 ओव्हरच्या. श्रीशा अमित पाटील यांनी पारितोषिक लावले. 3 सलगचे षटकार ठोकले तर 1000 बॅटिंगवाल्या टीम करता, अर्थातच JR दहिसर टीम करता. आणि खास गीतेश या बॅटर करता बॅकफुटला जाऊन जागा बनवली. बॅकफुट पंच, अप्रतिम, टेक्निकली प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, चौकार. थँक्यू. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला की परफेक्टली टेक्निकली परफेक्ट आहे. याच्या अगोदर हुक खेळला होता त्यावेळेला ते गेल, बॉडी आली ती मागे, आताही डीप इन द क्रीज गेले. जेव्हा उजव्या स्टीच्या बाहेर घेतो ना त्यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, पॉईंटच्या डोक्यावरनं या चेंडूला अपिष्ट केलंय, चौकार. आपके पास तकनीक है, आपके पास अच्छा फुटवर्क है, बिलकुल फुटवर्क है तो रन बनेंगे. आता रन सध्या धावफलकावरती वाढत असताना 2 गडी बाद 17 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुढ्यातला चेंडू होता, ड्राईव्ह केला, चेंडू चला जोपर्यंत डीपवरती. 2 क्षेत्ररक्षक पाडला करतात. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जाईल, फील्ड करेल, थ्रो करेल, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होतील. या षटकामध्ये खऱ्या अर्थानं धावा आल्यात. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज दोन्ही बाजून आल्यात. ज्यांनी रन केल्यात त्यांनी देखील आवाज दिलाय आणि ज्यांनी रन थांबवल्यात त्यांनी देखील आवाज केलाय. स्कोर झालाय 2 गडी बाद 19 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल. बॉलिंग मार्कवरती सोहम पवार. पवारच्या अगेन्स्ट पॉवर दाखवले. 19 धावा आतापर्यंत. ओ दांडी गोल, त्रिफला उद्ध्वस्त. इथे कमबॅक करताना सोहम पवार दाखवतोय आपली पॉवर आणि बेस्ट यॉर्कर लेन. दांडी 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 गुल.
थँक्यू थँक्यू सो मच. सुरुवातीला धावपळ आपण जाणून घेऊया किती धावा झालेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर, आणि त्याच्यानंतर कॅमेरामॅन जेटीसीचे या ठिकाणी वळतील, जिथे स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत आपल्या पाहुण्या मंडळींचा. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आहेत त्या 3 गडी बाद 19 धावा. मागच्या षटकामध्ये 13 धावा आल्या, पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या. 2 षटकं संपल्यात. 19 लॉस ऑफ 3 विकेट्स. वसई विरार शहर महानगरपालिका माजी महापौर, ज्याने आपल्या कार्याची छाप खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि खूप चांगली सोडलेली आहे, असे सर्वांचेच लाडकं नेतृत्व, चांगलं व्यक्तिमत्व आणि चांगलं वक्तृत्व, या तिन्ही गुणाने गुण संपन्न असलेले आपले सर्वांचेच लाडके रुपेशदादा जाधव साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी याच विभागातील नवनिर्वाचित कार्यसम्राट नगरसेवक कन्हैया बेटा भोईर साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करावा. हे तुम्ही बघू शकतायत, आपल्या या सर्व लाडक्या व्यक्ती इथे दाखल झालेत. रुपेश दादांचं कर्तृत्व खूप चांगलं आहे, चांगले वर्तवणूक सुद्धा आपल्याला नेहमीच पाहायला मिळालं. आणि म्हणतात ना की सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो, तर एखाद्या व्यक्तीच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांना सुद्धा तो सुगंध असतो. आणि असं आमचे ही लाडकं व्यक्तिमत्व रुपेशजी जाधव माजी महापौर वसई विरार शहर महानगरपालिकेचे यांचा स्वागत आणि सन्मान लोकनेते आमदार चषक 2026 मध्ये होतोय. त्याच्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करतोय आदरणीय मिलिंदजी घरत, माजी नगरसेवक, खूप चांगलं व्यक्तिमत्व, नेहमीच त्यांचं सुद्धा कार्याचे गाथा हे गायले जातोय. त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता बेटा दादा आपल्यालाच हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे, कारण या स्पर्धेचे आयोजक म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. कन्हैया बेटा भोईर साहेबांच्या शुभ हस्ते मिलिंदजी घरत, माजी नगरसेवक वसई विरार शहर महानगरपालिकेचे, त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होतोय. त्याच्यानंतर 2 बंधू विशालजी पाटील आणि वैभवजी पाटील, माजी नगरसेवक वैभवजी पाटील साहेब सुद्धा आपल्याला अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत, त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान होतोय. बेटा दादा आपल्यालाच हा सन्मान या व्यासपीठावर करायचा आहे. लोकनेते चषक, लोकनेते आमदार चषक 2026 चा रणसंग्राम, स्वागत आणि सन्मान केला जातोय आपल्या या पाहुण्या मंडळींचा. आणि त्याच्यानंतर विशालजी पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, वैभव पाटील यांचेच बंधू आहेत आणि त्यांना सुद्धा सन्मानित केलं जातं. दुसऱ्या बाजूला स्कोअरबोर्ड नेमका कसा चाललाय ती माहिती देतील आमचे हे 2 समालोचक. 24 धावा धावफलकावरती आहेत. पाहुण्यांचा सन्मान देखील व्यासपीठावरती सुरू आहे. अनिल यादव अन्ना, आपको भी यहाँ पे सम्मानित किया जा रहा है. कार्य सम्राट नगरसेवक बेटा दादा कन्हैया बेटा भोईर साहेबांच्या शुभ हस्ते अनिल यादव अन्ना या नावाने प्रसिद्ध आहेत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान या अतिथी कक्षामध्ये होतोय. चला, हा सन्मान या अतिथी कक्षामध्ये झालाय. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय खास करून आमच्या कॉमेंट्री बॉक्सची, ज्या ठिकाणी सज्ज आहेत तुकाराम मांगेला आणि अक्षयजी साटम. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. पुन्हा एकदा मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. आणि काय ओव्हर टाकलाय, एक चौकार गेल्यानंतर केलेली गोलंदाजी एमरोज खानची आपण पाहिल्यात. 4 डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना धावा धावफलकावरती आहेत त्या 24 धावा धावफलकावर आहेत. आपण पाहत आहेत लोकनेते आमदार चषक 2026 चा अगदी देदीप्यमान सोहळा आपण मागच्या 4 दिवसापासून पाहतात. उद्या ग्रँड फिनालेचा दिवस आहेत. 2-2 संघ. तुकाराम सर पुन्हा माहिती मिळते, त्यामुळेच आपण आता आत्माराम लाडकोजे भोईर क्रिकेट प्रेमी त्यांचा स्वागत आणि सन्मान करतोय. मिलिंद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतोय. क्रिकेट प्रेमी आणि एक रेकॉर्ड्स त्यांच्या नावावर टेनिस क्रिकेट जगतामध्ये आहे. 9 विकेट्स एका इनिंगमध्ये त्यांनी घेतलेत, ही त्यांची क्रिकेट कारकीर्द.
त्यांचं स्वागत आणि सन्मान वेलिंज पाटील यांच्या शुभ हस्ते या व्यासपीठावर होतोय. त्याच्यानंतर रामचंद्रजी पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. चांगले कूक, चांगलं व्यक्तिमत्व, त्यांना सुद्धा आपण काही वेळातच सन्मानित करतोय. विलीन पाटील साहेबांना विनंती करतोय रामचंद्र पाटील साहेबांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करावा. पुन्हा वळतो आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. 3 ओव्हर 24 धावा झाल्या आणि त्यानंतर हा सिंगल येतोय. आयाज बॉलिंग मार्क वरती आलाय. 25 धावा, 3 विकेट, 3.1 चेंडूच्या समाप्तीनंतर मॅच आपण पाहतोय. या दोन संघादरम्यान महागिरी संघ सध्या गोलंदाजी करत असताना आणि JR दैसर हा संघ आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. विकेट 3 गेल्यानंतर सध्याच्या घडीला इम्रोज खानचं कौतुक करेन, काय गोलंदाजी केली. 2 ओव्हरमध्ये जबरदस्त पेल त्याचा पाहिला गेला. यावेळी मोठा फटका खेळायचा आहे. अप्रतिम पिकअप शॉट, परंतु फिल्डर डाऊन दी बॉल डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अप्रतिम कॅच, विकेट डाऊन. थँक्यू. आई चेंडू बघा थोडासा आपण पडला, उसळला, उसळी मिळाली आणि त्यानंतर फटका खेळताना स्क्वेअर लेग सीमारेषा जवळ आरामात त्या झेल टिपला गेला. एक चिंतेची बाब राहिलेली आहे. JR स्पोर्ट्सचा आपण चर्चा करतोय ना, वरून बाद झाल्यात. ती चर्चा अशी करतोय की प्रत्येक ओव्हरमध्ये मोठा फटका आला, असं नाही की नाही आला. षटकार आले पहिले 2, त्यानंतर मागच्या षटकामध्ये चौकार देखील आलेत. पण त्या ओव्हरला जे मोठं केलं नाही त्याच्यामुळे स्कोरबोर्ड कदाचित जी वेग पकडायचा होता, वेग घ्यायचा होता, तो वेग घेताना दिसत नाही आहेत. सध्या JR स्पोर्ट्स दैसरचा असंघ आणि एका पाठोपाठ एक विकेट गमावतोय. सध्या 3.2 षटकांचा खेळ झालाय. धावा दापलकावरती 4 गडी बाद 25 अय्याज झालेत. नवीन गोलंदाज जर आपण बघितलं हे षटकाला सुरुवात करताना त्याच्यासाठी मागचं षटक एम्ब्रोजनं 4 डॉट जो दबाव निर्माण केला होता ना एम्ब्रोजनं मागच्या षटकामध्ये 4 डॉटनं, कदाचित त्या डॉटनं वाढलेला दबाव प्रेशर इथे विकेट मिळवून दिला आहे तो अय्याजना. नवीन फलंदाज मैदानात दाखल होते वेळू. अय्याज बॉलिंग मार्क वरती आहे. 3 चेंडू बाकी आहेत आणि जर इथे हॅट्रिक येते आमदा यांच्याकडनं 5,000चा कॅश प्राइज असणार आहे. बघूया त्या प्रकारची गोलंदाजी होईल का. यावेळी हुकचा फटका, जागा बडवली आणि खाली क्षेत्रामध्ये चेंडूला पेकून दिले. फाईन लेग, 1 बाउन्स, दिल मांगे बोर, वेलकम फोर, चौकार. थँक्यू. आकोटाप्याचा चेंडू होता. या चेंडूला देखील खेळल्या गेल्या आणि आपण जर बघितलं तर फायनली एक लॉंग लेगचं क्षेत्र आज थोडंसं बिझी राहिलेत, त्या क्षेत्रामध्ये आल्यात. प्रत्येक ओव्हरमध्ये एक मोठा फटका, चौकार किंवा षटकार आलाय. अजून त्याच दिशेने खेळला आहेत, पाठलाग केला जातोय. एवढंच पोहोचण्याचा प्रयत्न करताय, थोडेसे दूर राहिले, जेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला. धावूया, एक धाव या चेंडूवरती पूर्ण. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 3.5 षटकांचा खेळ आता झालाय. धावा आहेत दाफलकावरती 4 गडी बाद 30. ओमकार खेळतात 7 वरती, वेळू खेळतात 5 वरती. ओमकार जे जर पाहिलं तर सलामीला आलेले फलंदाज आहेत ते अजून खेळपट्टीवरती आहेत. स्कोर 4 गडी बाद 30. ओमकार या संघाची रणबशीर आहे आणि त्याला चालावं लागेल. त्याच्या माहितीकरता 7 बॉल शिल्लक आहे या पहिल्या इनिंगचे. 30 धावा, 4 विकेट, 5 बॉल. चौथ्या ओव्हरचा अंतिम बॉल. आयाज बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा. अंतिम बॉल वरती स्टँड अँड डिलिव्हर, खडे खडे अप्रतिम फटका, तेवढाच चांगला देखणं. फिल्डिंग वर काय फिल्डिंग केलंय. उडता पंजाब मूवी पाहिलाय आणि ते उडता फिल्डर ज्याचं नाव गौरव, काय जबरदस्त फिल्डिंग केलं. ऍक्शन रिप्ले पहा. स्टँड अँड डिलिव्हर फटका होता, वेगाने चेंडूला ट्रॅव्हल केलं होतं, उडी मारली बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि इथे मात्र काय जबरदस्त फिल्डिंग. अप्रतिम. तुम्ही चांगलं वर्णन केलं बाबा. उड़ता पंजाब देखा था, यहाँ गौरव है भाई, प्राइड है. ऐसी अगर फील्डिंग करोगे ना तो हर को आपके ऊपर गौरव होगा.
शान होगा तशी तुम्ही फिल्डिंग केलेली आहेत. यानंतरचा होणारा मॅच रॉयल स्टनर मीरा रोड आणि केळवा स्पोर्ट्स आणि रॉयल स्टनर मीरा रोड दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी या. दोन टीमचे कॅप्टन रॉयल स्टनर मीरा रोड आणि केळवा स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण थोडासा बदल आहे डायनॅमिक वसई म्हणजे चॅम्पियन डायनॅमिक चॅम्पियन वसई आणि रॉयल स्टनर मीरा रोड आणि डायनामिक वसई राजू मिश्रा यांचा संघ होणारा नेक्स्ट मॅच. टीमची धावसंख्या 32, 4 विकेट 4 ओव्हर आतापर्यंत. इथे जर पाहिलं ना तुकाराम सर तर 5 ओव्हरचा मॅच आहे, 32 झाल्यात. इथे बॅटिंग वाला संघ विचार करतोय 40, 45, 50च्या आसपास गेला तर एक फायटिंग टोटल. पहिल्या मॅचमध्ये 55 चेस झालेला नाहीये म्हणून त्याच अनुषंगाने इथे 40, 45च्या आसपास गेला तर एक चांगला बॅटर रंगतदार पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. नक्कीच जसा तुम्ही उल्लेख केला कारण बघा या मैदानावरती येताना काही जण 2 व्हीलर घेऊन येतात, काही 4 व्हीलर, काही रिक्षा घेऊन येतात, पण चालतात कशावरती डिझेल आणि पेट्रोलवरती. तसं क्रिकेटच्या खेळामध्ये डिझेल आणि पेट्रोलचं काम त्या रन करतात. तुमच्या गोलंदाजाला ताकद द्यायची, बल द्यायचं तर त्या रन पहिल्या स्कोरबोर्डवरती रन आणा. आता आपण T20चा वर्ल्ड कप जिंकला पण जरी आपण बुमराच्या जोरावरती अक्षर पटेलची गोलंदाजी बघा पण रन किती आल्या 250 रन. त्याच्यामुळे तुम्ही स्कोरबोर्डवरती पहिला रन आणा. रन आल्या तर विजयाचं धन देखील आहे. राहुल कश्यप आल्यात ज्या खेळाडूचा उल्लेख केला गेला होता की कदाचित प्रतिभावान खेळाडू, गुणवत्तावान खेळाडू एमलॅटच्या बाहेर आल्यात पण नेहमीच आपल्या टीमसाठी आपलं योगदान राहुल कश्यपनं दिले. नाही एक काल गाजवलाय आणि का जुचंद्र नगरी ठाण्याचा वंडर बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते छोटा पॅक बडा धमाका अनेक वेळा पाहिलंय राहुल कश्यप. आता ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये त्याला आपण पाहतोय, अनेक मॅचेस जिंकवलाय आणि हा देखील त्या धाटणीचा खेळाडू आहे. सलामीला येतो, धावा बनवतो आणि गोलंदाजीला स्लॉग ओव्हरमध्ये येतो. बघूया राहुल कश्यपच्या अगेन्स्ट ओमकार, बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई आहे. यावेळी मोठा फटका खेळायचा आहे. लॉंग ऑफचा फिल्डर गेलाय परंतु पुन्हा एकदा त्याच प्रकारे हे दृश्य पाहायला मिळतंय. जबरदस्त फिल्डिंग. इम्रोज खान आज फ्रेम मध्ये आहे आणि इथे टीव्ही अंपायरला वॉर्डरूम मध्ये बोलवलं जाईल, चेक केलं जाईल की बॉल सेफ आहे की बाउंड्री लाईनला पाय टच झालाय. म्हणजे आपण जर बघितलं तर काय करतंय मागच्या षटकामध्ये देखील असं घडलं होतं. आज जर पाहिलं तर जागतिक स्तरावरती एक युद्ध चालू आहे. या साईडने मिसाईल आला का त्या साईडला अँटी मिसाईल येतं. आता ते रडारवरती जर दिसलं तर त्याला हवेतल्या हवेत नष्ट केलं जातं. आता इथे ते देखील आहेत बॉन्ड लाईन जवळ जशी फिल्डिंग सध्या महागिरी टीमची चालू आहे ना ते त्या रडारच्या आतमध्ये आलेल्या प्रत्येकाला निरस्त करतायत, जाऊन देत नाहीयेत, पुढे जाऊन देत नाहीयेत. रॉयल स्टनर मीरा रोड टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये या कारण नायरा डायनामिक वसई टीमचे कॅप्टन इथे पोहोचलेत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. चला रिप्ले बघूया. रिप्ले काय घडलं होतं. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू हवेच्या वेळेला चेंडूला फील्ड केलं गेलंय. तिसरे पंच पाहतात मेगा स्क्रीनवरती बघा, मेगा स्क्रीनवरती बघा. उडी मारले, ज्या वेळेला उडी मारले तेव्हा बॉन्ड लाईनचे किती आतून किती बाहेरून हाताला लागला चेंडू, पडला, आत पडला, बाहेर पडला. दुसऱ्या अँगलने बघा, दोन्ही अँगलला सांगितले बघा. आता अजून काय आहे का, अजून काय सांगितलं आहे. अगदी बँकेच्या लॉकर सेफ पेक्षाही जास्त सेफ आहे, अगदी सेफ आहे. चांगले क्षेत्ररक्षण इथून केले, इट्स सेफ. इम्रोज खान काय जबरदस्त फिल्डिंग. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, स्टँड अँड डिलिव्हर, सिक्सर. थँक्यू. अरे ओमकारे सांगतो तुम्ही मिसाईल ट्रेस करणार, आमचं मिसाईल तुम्ही निरस्त करणार पण ड्रोन रडारमध्ये येत नाहीत. एकदा का ड्रोन निघाला की बाहेर जाणार. दॅट्स अ ड्रोन होता, हा ड्रोन हमला झाला होता. बरोबर बाउंड लाईनच्या बाहेर, सिक्सर, षटकार. हा ड्रोन आहे, मिसाईल संपल्यात, आता ड्रोन हमला सुरू आहे ओमकारचा. एका पाठोपाठ एक, दुसरा षटकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले पाहिला तर शॉर्ट आर्म पुलचा फटका, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड
ब्युटिफुल, काय फटका खेळला, पॉवर जनरेट केली, शॉर्ट आर्म जॅम आणि जबरदस्त फटकेबाजी होते. कधी स्ट्रेट, कधी स्क्वेअर लेगच्या वरून, कधी मिड विकेटच्या वरून, कधी कव्हरच्या दिशेने. चौफेर बॅटिंग म्हणून सांगितलं की ओमकार असा बॅटर आहे जो शेवटपर्यंत राहिला तर धावफलक जे आहे ना ते वेगळ्या अनुषंगाने आपण पाहणार आहोत. 47 धावा, 4 बॉल, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि इथे जर पाहिलं तुकाराम सर, ज्याचा उल्लेख आपण केला ना की 50च्या आसपास जाईल का, आता असं वाटू लागले की 2 मध्ये जर 12 आल्या तर 60च्या आसपास देखील जाऊ शकतात. बिल्कुल आपने सही कहा. उम्मीद पे दुनिया टिकी आणि ज्या अपेक्षा वाढल्यात या ओमकारनं दाखवून दिल्यात. पहिला तुम्ही लॉंग ऑफला रोखलं, पहिला तुम्ही लॉंग ऑनला रोखलं, अब भाई रोक सके तो रोक लो, रोक सके तो रोक लो. आता कोण थांबवणार? राहुल कश्यप थांबवणार की ओमकार? हा तिसरा वार, बॅटचा आवाज, टणत्कार, बॅट वरती अगदी फटका घेतलाय, चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर, षटकार आलाय. लागोपाठचे 2 षटकार, 6. हा फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक कव्हरवरनं क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली. पलटवार राहुलनं केलाय, राहुल कश्यपनं पलटवार आलाय. एक चांगली इनिंग ओमकारची संपुष्टात. फलंदाज बाद. थँक्यू. टॉस. 9 चेंडू मध्ये 23 धावा केला. एका बॉल नंतर आपण टॉस देखील करणार आहोत. ओमकारने जबरदस्त बॅटिंग केली. जर पाहिलं सुरुवातीला विकेट गेलं असं वाटलं की 40च्या आत किंवा 35-36 पर्यंत थांबवलं जाईल आणि त्यानंतर ओमकारची इनिंग, छोटी इनिंग, काम मोठं. ओमकार करता टाळ्या झाल्या पाहिजे. 23 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधून. मच निडेड ज्या धावा होत्या ना, हव्या हव्याच्या वाटणाऱ्या, त्या धावा आल्यात JR स्पोर्ट दहिसर संघाकरता. 1 बॉल शिल्लक आणि त्यानंतर आपण टॉस बॉक्सच्या दिशेने वळणार आहोत. अक्षय, तुमच्या दिशेने मी येणारे परत करणं. जसा तुम्ही एक अंदाज वर्तवला होता की 50च्या जवळ स्कोरबोर्ड चाललाय. आता उत्सुकता 30 आहे, 47 आहेत, शेवटचा बॉल आहे. आता 50च्या आर की पार, आर राहणार की त्याला पार करणार. संजय आले आहेत, राहुलला लाभलं यश. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. नक्कीच आर पारची लढाई आहे म्हणून या बॉलवरती आडव्या बॅटचा वापर केलाय. शॉर्ट आर्म पुलचा फटका मिड विकेटला गेलाय. बॉल 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डीप मधून पैकी येते आणि पाहता पाहता सध्या 2 धावा कंप्लीट, म्हणजे एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचलाय. 49 झाल्यात आणि 50 क्रॉस करायचे. 50 धावसंख्येचं आव्हान सामोरं ठेवलंय ते दत्तसाई महागिरी, तुषार पाटील यांच्या संघाकरता. जाऊया टॉस बॉक्सच्या दिशेने. थँक्यू सो मच अक्षयजी सटम, तुकाराम मांगेला सर. टॉस बॉक्समध्ये सध्या उपस्थित आहेत आदरणीय रुपेश जाधव सर, माझे महापौर वसई विरार शहर महानगरपालिकेचे आणि दोन्ही टीमचे कॅप्टन. नायरा डायनामिक वसई टीमचे कॅप्टन हितेन चौधरी उपस्थित आहेत आणि दुसऱ्या बाजूला राईस टर्नर टीम मीरा रोडचे कॅप्टन उबेद खान उपस्थित आहेत. आपण टॉस करतो. एका बाजूला पत्तू पॅकर्स आहे आणि दुसऱ्या बाजूला बहुजन विकास आघाडी. दोन्ही कॅप्टनला दाखवलंय आपण. 5 षटकांचा मॅच होतोय. टॉस केला जातोय. पत्तू पॅकर्सचा आवाज आहे. बहुजन विकास आघाडी म्हणजेच आता पुन्हा महानगरपालिकेवर सत्ता आले ना, म्हणून टॉसमध्ये जास्तीत जास्त बहुजन विकास आघाडीच येतं. दोन्ही कॅप्टनला आपण शुभेच्छा द्या आणि आपल्या जागावर विराजमान व्हा. उद्याच्या दिवसात मला वाटतं रुपेश जाधव साहेब येणार आहेत, संपूर्ण मंडळी येणार आहेत आणि त्यावेळेस त्यांच्या प्रतिक्रिया या स्पर्धेबद्दल आपण जाणून घेणार आहोत. टॉस जिंकलाय उबेद, टॉस आपने जीता है. 5 ओवर का यह मुकाबला रहेगा. 5 ओवर में क्या आपका डिसीजन क्या रहेगा? आप बॉलिंग फर्स्ट. कितने रनों तक रोकना चाहोगे और कैसी तैयारी इस नाइट मैच के लिए की गई है? अच्छी तैयारी है, दोनों बॉलिंग और बैटिंग साइड दोनों अच्छी है. आज हमारे सब बॉलर अवेलेबल है, वो अच्छा है और हम लोग पहला फील्डिंग कर कुछ 55 या 60 रन पे खोलने की कोशिश करेंगे. मेरे को ऐसा लगता है कि आपका ये लकी ग्राउंड है जहाँ पे आपने अच्छा परफॉर्मेंस दिया है बल्लेबाजी में. ऐसा लकी ग्राउंड बोलेगा तो ये मेरा सेकंड घर बोलूँगा. लास्ट ईयर भी बोला था. घर से निकलता हूँ मीरा रोड से तो ऐसा लगता है घर पे ही आ रहा हूँ. फ्लड लाइट्स कैसी है इस टूर्नामेंट के लिए? फ्लड लाइट हमेशा अच्छा रहता है. पतू पैकर्स बहुत अच्छा ऑर्गेनाइज करती है और लास्ट ईयर भी खेले थे, बहुत मज़ा आया था. होप ये साल भी अच्छा खेले. थैंक यू. अच्छा मुकाबला रहेगा ये. अच्छा मुकाबला है, सामने भी अच्छी टीम है, मेहनत करेंगे. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. दुसऱ्या बाजूला हितेन आहेत. हितेन, जर तुम्ही टॉस जिंकला असं तर तुमचं डिसिजन काय असतं? क्षेत्ररक्षण. मनाप्रमाणे झालं नाही, आता बॅटिंग करायचं आहे. 5 षटकांमध्ये किती धावा बनवणार आणि कशी तयारी या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेकरता तुमची झालेली आहे?
आम्ही 60+ करायचा प्रयत्न करू. आमचे प्लेयर पण आज खेळून आले आहेत, चांगल्या फॉर्ममध्ये चालले आहेत. राजूभाई, चंटी, युसुफ, अमर हे सगळे प्लेयर आहेत. क्रिसिल, हे आम्ही बेस्ट देऊ आमचं. डे क्रिकेट खेळायला तुम्हाला बरं वाटतं की रजनी क्रिकेटच्या मॅचेस खेळायला बरं वाटतं? असं काय नाही, क्रिकेट आहे. आता आपण कसं पण डे नाईट काय पण असो, आम्ही आमचा बेस्ट देऊ. फायदा होईल या सिमेंट विकेटवर आपल्या टीमला? हो, लास्ट टुर्नामेंटच एक झाली, आम्ही त्याच्यात फायनल मारली. या इकडे आम्ही आता बेस्ट देऊ. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील, बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमच्या कॅप्टनने आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवलाय. टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय रॉयल स्टँडर्ड मिरारो टीमचे कॅप्टन उबेद खान मुन्ना याने, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सर्वप्रथम फिल्डिंग करणार आहोत. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातं ते नायरा डायनामिक वसई टीमला. होणारा मॅच काही वेळातच आपल्या डोळ्यासमोर येतोय. तत्पूर्वी प्रेक्षक राजे तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. स्वर्गीय नागेश पाटील काका मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम, लोकनेते आमदार चषक 2026. स्टील स्टे ट्यून ऑन JTC लाईव्ह. थँक्यू दत्तसाई महागिरी संघ. आणि आज आपण पाहतोय तुषार पाटील यांनी इन्व्हाइट केलेला संघ, परंतु सागर दादांची भरपूर मेहनत आहे या संघामागे. इम्रोज खान आणि राहुल कश्यप यांना इन्व्हाइट त्यांनी केले, म्हणून सागर दादांचं देखील कौतुक करेन. सागर भोईर टीम मॅनेजर पतू पॅकर संघाचे आणि या स्पर्धेचे, म्हणून या संघाला इन्व्हाइट करण्यामागे ते कारणही आहे. तुषार पाटील यांचा संघ आहे आणि सागर दादांनी या संघाची बांधिलकी केली, या संघाला इन्व्हाइट केले, म्हणून त्यांचंही कौतुक करूया. टार्गेट 50चं आहे. मॅच 50-50 मुकाबला आहे आणि बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. या नाईट बॉल क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सेफ नाही आहे आणि सेकंड इनिंगमध्ये अनेक वेळा चढ उतार, पलटवार, रोमहर्षकपणा, चित्त थरारकपणा आपण पाहिलाय. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व आयोजकांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. पतू पॅकर जुचंद्र आयोजित, त्यानंतर बहुजन विकास आघाडी नायगाव पुरस्कृत भव्य दिव्य लोकनेते आमदार चषक 2026चा हा नाईट बॉल क्रिकेटचा थरार, पहिला बहुमान, पहिली नाईट स्पर्धा या जुचंद्र नायगाव पंचकृषीची. तुकाराम मांगेला सर जॉईन झालेत. काय म्हणाल, एकंदरीत 50चं आव्हान आहे आणि समोर 2 दिग्गज बॅटर. नक्कीच पुन्हा एकदा आपण या मॅचच्या दिशेने जाणार आहोत. आणि जसं तुम्ही उल्लेख देखील केलाय, 2-3 गोष्टीचा उल्लेख तुम्ही केलाय, 2-3 गोष्टीचा उल्लेख तुम्ही देखील केलाय. आणि आपण चर्चा पुढे करणार आहोत. भाई 50 रन बनाए नाही, लेकिन 50 रन बनाने. 49 झाल्यात, 50 नाही झाल्यात, पण 50 करायचे आहेत. 50-50 का मुकाबला दिया है. सोहम पवार नॉन सेकंडला, राहुल कश्यप ऑन स्ट्राईक. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता, टॅप करण्याचा प्रयत्न. मोठं नाव आहे, म्हणजे राहुल कश्यप फार मोठं नाव आहे. बॅटिंग जर पाहिली तर नेहमीच अगदी टॉप ऑफ द ऑर्डर, टॉप क्लास परफॉर्मन्स राहुलचा राहिलेला आहे आणि तो आता बॅटिंगवरती आलाय. पण तुम्ही एक उल्लेख केला बाबा 50-50 वाला, पण हाच मॅच 50-50 बिस्किटासारखा होईल का 50-50च्या ऐवजी जी तो क्रॅकजॅक सारखा, थोडासा खट्टा, थोडासा मिठा. राहुल जर पाहिलं तर टेक्निकल प्लेअर आहे, कव्हरचा लवर, म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. इथे मात्र सोहम पवार, काय क्लासिकल फटका होता, कॅच शूट आहे, डील आहे, परंतु जबरदस्त सोहम पवारचा हा हेलिकॉप्टर फटका होता, जो लँड व्हायला हवा होता ना सीमा रेषेच्या बाहेर, तो लँड झाला होता फिल्डरच्या हातामध्ये. कॅच सुटलाय, बाहेरचा बॉल, हेलिकॉप्टर मारलाय, एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये बॉल गेला आणि तिथे फिल्डर आला, परंतु झेल सुटलाय. सहज सोपा झेल आहे, परंतु अंडर फ्लड लाईट कठीण असतं तुकाराम सर. आणि कोणत्या पद्धतीने झेल घ्यायचा तेही तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणजे ऑस्ट्रेलियन पद्धतीने की इंडियन पद्धतीनं. त्याच्यामुळे इथे तुम्ही इंडियन पद्धतीने जाऊ शकल्या असता, पण तुम्ही ते नाही गेलात. त्याचमुळे काय झालं माहिती का, हा झेल सुटलाय, जीवनदान देखील लाभलंय या क्षणाला. पण हे सगळं होणार कारण अंडर फ्लड लाईट, जसा तुम्ही उल्लेख केला, कॅचेस सुटणार, फिल्डिंग थोडीशी वर खाली होणार. फुलटॉस बॉल स्वीप केलाय चेंडूला, चेंडू चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. फुलटॉस बॉल होता, फुलटॉस बॉल वरती ठोकलाय, चौकार.
पायावरचा बॉल होता, स्वीप केलाय, अप्रतिम फुलटॉस बॉल, स्वीपचा फटका. राहुल कश्यप, संत आणि सावध अशी बॅटिंग करणारा खेळाडू आहे. बॉलच्या मेरिटवरती बॅटिंग करणारा खेळाडू आहे. जसा बॉल द्याल तशी फटकेबाजी आणि जास्तीत जास्त त्याचे फटके जर पाहिले ना, स्क्वेअर कट, कव्हर ड्राईव्ह, ऑन दी अप, ऑन द राईज, पुलचे फटके, हे सर्व फटके आहेत या खेळाडूकडे. पण तो रोहितला विसरता कामा नाही. पॉवर प्ले स्पेशालिस्ट आहे, विकेट टेकर गोलंदाज आहे, कमबॅक करणारा हा गोलंदाज आहे. म्हणून वेगाने चेंडू टाकला होता समोरच्या दिशेने, अगदी स्टंप टू स्टंप लेनचा वापर केला. डॉट बॉल येतोय, वेगवान चेंडू, 4 बॉल 6 रन्स. रिप्ले पाहिला तर काही गोष्टी लक्षात येईल, कारण जे एक्सप्रेशन पाहिलं ना चेहऱ्यावरती, काहीतरी घडलंय. अगदी तोळसा जसा चेंडू डायव्हर्ट झाला ना बॅटच्या बाजूपासून, स्टंपच्या वरून गेलाय. दोन्ही गोष्टी आपण पाहिल्यात. त्याच्यामुळे डोक्यावरती जे हात गेल्यात, एक्सप्रेशन, चेहऱ्यावरचे हावभाव सर्व काही दाखवून दिले आहेत या सामन्यामध्ये. पण हे बॅटल आहे मैदानावरती, कारण तितक्याच ताकदीचा रोहित देखील आहे. रोहित स्ट्रायकरला फलंदाज राहुल ऑन द राईस, पुन्हा एकदा खेळायचं होतं. बॅटच्या कडेवरती लागलाय, पॉइंटला झेल सुटलाय. भाई हे क्या हो रहा है भाई, हे काय घडतंय आता? घडतंय का बिघडतंय? कारण 2 वेळा अशा संधी आल्या, दोन्ही वेळा तुम्ही गमावल्या. हा बघा टॉपेज लागला होता, पॉइंटला क्षेत्ररक्षक होता. याच्या अगोदर आम्ही म्हटलं होतं इंडियन पद्धतीत जावा. आता इंडियन पद्धतीने गेले, पण इतक्या खाली गेले ना, एकदा तुमचे गुडघे वाकले, एकदा तुमचे एल्बो बेंड झाले ना, मग जेल टिपणं थोडंसं कठीण असतं. जेल सुटलंय, जीवनदान लाभलंय. कालची नाईट आठवते आता. देवा सिंग बॅटर होता, निर्वी 11 संतोष भुवनचा. 1 नाही तर 6 वेळा त्याला जीवनदान मिळालंय आणि जीवनदान मिळालंय त्याकरता देखील पारितोषिक होते. या मॅचमध्ये दोन्ही बॅटरला एक जीवनदान मिळालंय. संधीचं सोनं करतील का? 7 धावा 5 बॉल. रोहित बॉलिंग मार्कवरती पुन्हा शेवटचा बॉल घेऊन पहिल्या ओव्हरचा. स्ट्राईक एंडला सोहम पवार दाखवतोय आपली पॉवर. सोहम पवारच्या बॅट मधून येतोय पुलचा फटका, सक्सेसफुल सिक्सर. थँक्यू. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी हाताळला गेला होता. उजव्या शीच्या बाहेरनं रॅक करून त्या चेंडूला मिड विकेट सीमारेषा पार धाडलंय. जसा चेंडू हाताळला रोहितनं थोडेसे निराशा चेहऱ्यावरती आली. एक चेंडू त्याला हाताळायचा होता आणि तोही खराब थोडासा हाताळलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धावलकावरती 13. हा मॅच पण तसा आहे भाई, ये मैच तेरा है या मेरा है, लेकिन ये टूर्नामेंट लगता सबको प्यारा है. 13 मेरा वाला खेळ आहे. राहुल कश्यप 6 वरती बॅटिंग करतात. सोहम पवार, तुम्ही उल्लेख केला होता पवार की पॉवर आपने देखी आहे. पवारचा वार पाहिलाय, पवारने केलेला हमला पाहिलाय, पवारने केलेला हल्ला पाहिलाय. आता प्रति हल्ला त्या बाजूने येतोय का बघा. अटॅक तुम्ही केला, काउंटर अटॅक तिथून येतोय का? वार तुम्ही केला, प्रतिवार आम्ही करणार. आणि या क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी वरून येतोय. जबाबदारी फार मोठी आहे, कारण हीच जरा तारेवरची कसरत आहे. एक तर पहिल्या ओव्हरमध्ये रन गेल्यात, त्या रन थांबवायचे आहेत, विकेट घ्यायचे आहेत. जसा एखादा डोंबारी जातो ना बरोबर त्या रस्सीवरनं चालत, तोल सांभाळतो, त्या बाजूला जातो. ही तारेवरची कसरत आहे. ही तारेवरची कसरत तुम्हाला करायची आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू चॉप करायचा होता. चेंडू चालला जवळ तर डीपवरनं क्षेत्ररक्षक, स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक येईल. थोडासा उशीर लागला भाई. इतना देर रुकोगे आप? दहीसर से आए हो, लोकल ट्रेन भी इतना देर नहीं रुकती प्लेटफॉर्म पे. ये 2 खिलाडी कैसे रुकेंगे? एवढा वेळ तर प्लॅटफॉर्मवर लोकल ट्रेन पण थांबत नाही. तितका वेळ तुम्ही थांबले चेंडूची वाट बघायला आणि तिथून 2 धावा पूर्ण केल्या. अप्रतिम फटका खेळला. स्क्वेअर कटचा फटका होता, गॅपमध्ये फटका होता नाही. डीपमधून फिल्डर पुढे आला तिथपर्यंत 2 धावा. तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरमध्ये. वरून बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय राहुल कश्यप करता. पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. शॉर्ट मिड विकेटला बॉल जातोय, फिल्डर येतोय शॉर्ट स्क्वेअर लेगचा. तिथपर्यंत 1 धाव कंप्लीट. 1 या धावसंख्येने धाव फलक पुढे येते 16च्या घरामध्ये. ठाण्याचा वंडर बॉय बॅटिंग करत असताना राहुल कश्यप आणि सोहम पवार. याचं जर वय वर्ष पाहिलं ना तर 21 वर्षाचा खेळाडू आहे, परंतु काय बॅटिंग करतोय. सोहम पवार आपली पॉवर दाखवतोय, परंतु वरून एक क्लासिकल गोलंदाज आहे आणि त्यालाही कमबॅक करायचं आहे. टीमची धावसंख्या 16. जसं तुम्ही वरुणचा उल्लेख केला, त्याचं नाव वरुण आहे, पण आपल्या टीमला सावरून घ्यायचं आहे. टीम थोडीशी बिखरलेली आहे बाबा, थोडासा सावरायचं आहे, समजवायचं आहे, उमजवायचं आहे. आणि बॅकअप करताना, फाईट बॅक करताना विकेट तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि तोही विकेट मोठा पाहिजे, प्राइजलेस विकेट पाहिजे.
हा फटका पुन्हा एकदा केला शेवटच्या क्षणी शॉक चेक केला स्क्वेअर लेगच्या शतरक्षाच्या डोक्यावरनं चेंडू पार झालाय चेंडू गेला स्क्वेअर लेग सीमारेषा पार चौकार. थँक्यू. अप्रतिम फटका खेळला जागा बनवली आणि स्वीप करायचं होतं यावेळी बद्दल टॉप एज लागला इनफिल्डला खेळला इन टू द गॅप मधून येतोय चौकार. म्हणजेच फटकेबाजी आहे ना ती इन टू द गॅप मध्ये खेळलं जाते इनफिल्डला खेळलं जात आहे आणि कुठे फिल्डिंग आहे याचं निरीक्षण करून इन टू द गॅप मधून चौकार आला. 3 बॉल 20 धावा वरूनचा चौथा बॉल. सोहम पवार काय फटका केलाय सो एलिगेंट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक अ वाव. सोहम पवारची पॉवर सिक्सर. थँक्यू. गोलंदाजाने काय केलं गोलंदाजाला टाकण्याचा प्रयत्न केला यॉर्कर आणि त्याला प्रत्युत्तर दिलं हेलिकॉप्टर. बॉटम हँडचा वापर आणि चेंडू गेला सर लॉंगॉन सीमारेषा पार. अगदी डोळ्यांचं पारणं फिरणारा फटकेबाजी करतात बघा मेगा स्क्रीनवरती बघा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता त्यानंतर बॉटम हँडचा वापर आणि चेंडूला पाठवले सर लॉंगॉन सीमारेषा पार धाडलंय षटकार. या षटकारानं धावफलकामध्ये वेग येतोय थोडासा वेग वाढलाय. या षटकाचा जर खेळ पाहिला ज्याच्यामध्ये धावा येत आहेत 1 चौकार 1 षटकार 13 धावा आतापर्यंत 4 चेंडूवरती आल्यात. आपल्या नजरा होत्या राहुल कश्यपवरती. भाई राहुल के ऊपर सारे की निगाह थी लेकिन काम कर रहे दूसरी तरफ सोहम काय बॅटिंग करतोय. एक आपण जसा ओमचा उच्चार करतो ना ज्यावेळेला मेडिटेशन करतो योगा करतो ओम बेंबीच्या देठापासून थोडंसं आपल्याला श्वास घेतो ना त्यावेळेला तो आवाज येतो तसा सोहम आहे भाई. सोहम भाई दम भी लगा रहे दम भी दिखा रहे. ऑफस्टम्पच्या बाहेर त्या चेंडू होता पॉईंटच्या दिशेमध्ये खेळलाय चेंडू जोपर्यंत फील्ड करतील चांगली कॉलिंग कर. बिहाइंड द विकेट कॉल कोणाचा आहे इन फ्रंट ऑफ द विकेट कॉल कोणाचा आहे कॉल ही व्यवस्थित यायला हवा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे धावा दाखल कळते 26-26. रिक्स घेत नाही या दोन्ही बॅटर आणि इथे दोघांमध्ये चांगला कॉलिंग गुड कॉलिंग असा देखील आवाज येतोय. 5 बॉल 26 धावा आतापर्यंत. इथे पुन्हा एकदा हा बॉल जर पाहिला ऑप्शनच्या जास्त बाहेर निघून जातोय एक्स्ट्राच्या स्वरूपात व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 धाव येते. टीमची धावसंख्या 27 पाहिजे आहेत अजून 23 येणारे बॉल आहेत 19 बॉलमध्ये 23ची गरज. सध्या डगआउट पाहिलं ना तर टीमचं अगदी शांत आहेत खुश आहेत. काही काही हातांच्या घड्या घातल्यात काही काही हात मोकळे ठेवलेत काही जण आपल्या डगआउटमध्ये उतरून खाली पण गेलेत असंही पण केलं कारण डगआउट बाई खुश आहे टीम अच्छा कर रही है परफॉर्म अच्छा कर रही है तो खुश होना लाजमी होता है. आणि खुश काय बघा अशा वेळेला दारचा लॅप शॉट स्कूप केलं चेंडूला आणि चेंडूला पाठवले पुन्हा एकदा लॉंग लेग सीमारेषा पार चौकार. काय फटका खेळला वाईड लाईनीच्या बाहेरचा बॉल आणि तिथून हा स्कूपचा फटका अप्रतिम आपल्या अंदाजामध्ये सुपला शॉट. ज्या पद्धतीने फटका खेळला मला वाटते या नाईटचा सर्वात उत्कृष्ट फटका वाईड लाईन क्रॉस करणारा बॉल होता तिथे जाऊन बॅटर सफळ झाला. टेनिस बॉलमध्ये कृष्णा सातपुते असे फटके खेळतो आणि जर पाहिलं तर AB डिव्हिलियर्स यांची आठवण करून देणारा मिस्टर 360 सोहम पवार त्याच्या बॅटमधून जबरदस्त बॅटिंग होते. वय वर्ष त्याचं 21 त्याने धावाही केल्यात 21 आणि आता संघाला गरज आहे 18 मध्ये 19ची. जसं तुम्ही 21 वर्षाचा उल्लेख केला म्हणजे मराठीमध्ये म्हणतात बाबा 16वं वर्ष धोक्याचं आता 21 आहे ना ते पण तितकंच धोक्याचं आहे. तशी बॅटिंग सध्या करतोय या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं अनुराग येतोय क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी. आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत 19 धावा करायचे आहेत. 18 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता 50 धावांचा पाठलाग. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता कडक स्ट्रोक केला होता आणि मध्ये एक अडथळा यावा अगदी अडथळ्यांची शर्यत आहे तसा अडथळा यावा तसा जसा त्या अडथळ्याला लागला ना प्रत्येकाच्या तोंडात अगदी मोठा दीर्घ आवाज निघाला. 1 धावे चेंडूवरती पूर्ण स्कोर 32. चांगली पार्टनरशिप देखील सेकंड इनिंग मध्ये धावांचा पाठलाग करतायत 32 धावांची पार्टनरशिप 13 बॉलमध्ये काय बॅटिंग केलं
अनुराग देखील एक विकेट टेकर गोलंदाज आहे आणि आता त्याला विकेट पाहिजे, डॉट बॉल पाहिजे आहेत. बघूया अनुराग पुढचा बॉल घेऊन. ओ यावेळी शरीरभेदी चेंडू, फास्टेस्ट डिलिव्हरी आणि या क्षणाला कोणताही प्रश्नाचं उत्तर नव्हतं सोहम पवारकडे. इथे एक धाव येते परंतु जबरदस्त बॉल होता. अगदी जर पाहिला शरीराचा वेध घेणारा हा बॉल. 33 धावा 2 बॉल. आणि ते करावं लागणार आहे ज्यावेळेला अशा पद्धतीने ज्यावेळेला मॅच निसटतो हातातनं जातोय तर आपल्याकडचे सर्व आयुधाचा वापर गोलंदाजाला करावा लागतो. आता ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. क्लास क्लास क्लास, हा दर्जा आहे राहुलचा, हा दर्जा आहे या खेळाडूचा. दर्जेदार क्लासिकल चौकार. थँक्यू. ऑन दी अप लोअर फुल टॉस बॉल. मगाशीच सांगितलं की राहुल कश्यप आहे कव्हरचा लवर आणि क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. काय जबरदस्त फटका केला, पाहतच राहावा. इतका देखणा, इतका सुंदर, इतका दैदिप्यमान ऑन दी अप क्लासिकल कव्हर ड्राईव्ह चौकार येतोय. 4 धावेने धावपळक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 37. 13ची गरज आहे. आता या क्षणाला जर पाहिलं ना तर एकतर्फा मॅच झालाय परंतु या स्पर्धेमध्ये पाहिलेत अशा मॅचेस पलटवार होताना विकेट पाहिजे आहे अनुरागला, परंतु इथे स्क्वेअर कट आणि थोडा आउटफील्डचा फायदा राहुल कश्यपला झालाय. बॅकफुटला जाऊन जागा बनवून स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कट चौकार. थँक्यू. हा बघा आकुटप्याचा चेंडू होता, फटका खेळला होता. ज्या अडथळ्यानं एक चौकार रोखला होता त्याच अडथळ्यानं एक चौकार देऊन गेलाय. एक बार रोका था और इस बार वही चौका देके गया है. बघा समोर खेळलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, समोरच्या फुल पेस ऑफ द बॅट केलं होतं. लॉंग ऑनला फील्ड करतील आणि जशी जोडी जमले ना, म्हणजे एक गाणं आहे ना, तुझी माझी जोडी जमली, जक्कास मॅच रंगली आहे. यावेळेला जोडी जमलेली आहेत. धावा धापलकरती 42-42 8 धावांची आवश्यकता आहेत. राहुल कश्यपला जर पाहिलं तर 19 वरती बॅटिंग करतायत. 10 चेंडूवरती त्यांना 19 धावांची खेळी तर 22 धावांची खेळी दुसऱ्या बाजूला सोहम पवारनं साकारले. 13 बॉल 8ची गरज, 13 चेंडू 8ची गरज. स्विचिटचा फटका यावेळी खेळायचा होता. प्रत्येक फटका ट्राय करण्याचा इरादा आहे, ट्राय करण्याच्या मूडमध्ये आहे कारण की त्या प्रकारचा मॅच आहे. पण तो 12 बॉल 8 इतिहास आहे या ग्राउंडचा. 12 बॉल 11 झालेला नाही आहेत. अशा प्रकारचे मॅचेस अनेक वेळा पलटवार पाहिलंय आणि ज्यावेळी 4थं षटक येते ना त्यावेळी थ्रिलर टाईम, रोमहर्षकपणा, चित्त थरारकपणा नेहमी पाहिलाय. JR दैसर या मॅचमध्ये बनून आहे. त्यांना घ्यायचेत विकेट, डॉट बॉल, चांगली फिल्डिंग, चांगली गोलंदाजी. जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, प्रत्येक स्ट्रोक चेक केला जातोय. तुम्ही करता ना ज्यावेळी महाबळेश्वरला जाता मॅप्रो गार्डनला, प्रत्येक टेस्ट करता, प्रत्येक तो ड्रिंक आहे ना तो मिल्कमधला तो चेक करता. बाय ते घ्यायचा एकच असतो पण चेक करतात बाबा मिळतोय ना मग आपण चेक करायचं आहे. तसं आता काय झालंय, मॅच अगदी आवाक्यामध्ये आहेत, आपल्या टप्प्यामध्ये आलाय, मग आपल्या बात्यामधले बाकीचे फटके आहेत ना त्याला तर त्या चेक करूया, थोडंसं बघूया. कारण मॅप्रो गार्डनची आठवण काढली, प्रत्येकाच्या तोंडाला थोडंसं पाणी येतं आहे, त्याच्यामुळे त्याही आठवणी आहेत. 12 चेंडूचा खेळ आहे, 8 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी आहेत. मॅच सुरू आहे. एका बाजूला पाहिलं तर टीम महागिरीचा संघ धावांचा पाठलाग करतोय, 50 धावांचा पाठलाग करतोय. चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात, चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप दोन्ही खेळाडूमध्ये एकमेकांच्या पूरक खेळ खेळलाय राहुल कश्यपनं, सोहम पवारनं. क्रमांक 4चं षटक हाताळण्यासाठी गीतेश. आता पुन्हा एकदा मी म्हटलं ना स्ट्रोक चेक करणार आणि चेंडूला पाठवले फाईन सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. काय क्लासिकल हुकचा फटका, लॅप शॉट, जे नावं द्यायचे ती नावं द्या या फटक्याला. अप्रतिम दर्जा दाखवतोय. ऑन दी अप बिडॉप वरून केलाय, लॉंग ऑफला खेळ खल्लास, मॅच फिनिश. राहुल कश्यपच्या बॅट मधून येतोय दर्जेदार चौकार. कॉंग्रॅच्युलेशन दत्तसाई महागिरी, हा संघ हा मॅच जिंकतोय. JR दैसर हडलक. काय पार्टनरशिप केले दोघांनी, जबरदस्त पार्टनरशिप. ऑन स्क्रीन हे 2 खेळाडू आपण पाहतोय आणि 52 धावा नॉट आउट केल्या, ते देखील 20 बॉल मध्ये.
सोहम पवारची पॉवर पाहिली, राहुल कश्यपचा क्लास पाहिला आणि ऑन स्क्रीन हे दोन खेळाडू जबरदस्त प्रदर्शन. टाळ्यांचा गजर नक्कीच होईल या टीम कडून. काय बॅटिंग केलंय, टाळ्या झाल्या पाहिजे दोघांकरता. अप्रतिम, फॅन्टास्टिक, फॅब्युलस इनिंग. नॉट आऊट राहिल्यात आणि या नॉट आऊट धावा चेस केल्यात म्हणून सागर दादा देखील खुश आहेत. राहुल कश्यप, इमरोज यांना इन्व्हाइट केले त्यांनी आणि तुषार पाटील यांचा हा संघ आपण पाहतोय. ही मॅच समरी आपण पाहू शकता. मॅन ऑफ द मॅच नेमका द्यायचा कोणाला हा देखील प्रश्न पडलाय, कारण की एका साईडला सोहम पवारची पॉवर